डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानवर दर रविवारी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धवंदना तसेच आपल्या नियमित काही विचारविनिमय इथे सादर होत असतात। त्याच प्रकारचा आजसुद्धा इथे प्रोग्राम होणार आहे। तसेच काही सत्कार मूर्ती आलेले असतात, त्यांचे सत्कारसुद्धा आपण इथे करत असतो। आणि काही रिटायर्ड झालेले तसेच काही विचारवंत इथे आलेले असतात, त्यांचे विचारसुद्धा आपण इथे ऐकत असतो। त्याआधी आपण आपल्या आदर्शांचे पूजन इथे घेणार आहोत। आपल्या आदर्शांचे पूजन करण्याकरता मी या ऐतिहासिक संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय रमेश तायडे सर तसेच या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या ज्या नेहमीच इथे कार्यरत असतात, नेहमी सतर्क असतात, अशा माननीय सौ वंदना तायडे मॅडम तसेच वाकसर बसलेले आहेत, जामनिक सर आहेत, सत्कार मूर्ती गोपनारायण सर आलेले आहेत, तसेच इतर महिलासुद्धा आहेत। सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांचे पूजन धूपदीपाने करावे। पूजन इथे झालेले आहे। यानंतर लगेच आपण बुद्धवंदनेला सुरुवात करणार आहोत। त्रिरत्न नमन। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमन। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नदाना वे
मिच्छाचार वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु. बुद्धपूजा नंतर भारताच्या संविधानाची प्रास्ताविक इथे आपण घेणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपापल्या जागेवर उभे राहायचे आहे. विनंती करते की सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचे आहे. एक साथ सावधान. सर्वांचा राईट हँड समोर. We the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic and political liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this Constitution. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिकांचे ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा मनपूर्वक स्वागत करते. आणि आजचा जो आपला कार्यक्रम आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे या ऐतिहासिक प्रतिष्ठानची निर्मिती झाल्यापासून आपण दर रविवारला बुद्धवंदना, सत्कार, चिंतन सभेचे आयोजन करत असतो. आणि यामध्ये आपण विविध वक्त्यांना आपण इथे आमंत्रित करत असतो आणि त्यांचे विविध विषयांवर आपण इथे व्याख्यानंसुद्धा आयोजित केलेली होती. आता आपण सेवानिवृत्त झालेल्या सन्माननीय व्यक्तींचा सत्कार इथे आयोजित केलेला आहे. सोबतच आपल्या समाजातील जी मंडळी नोकरीला नव्हती परंतु त्यांनी वयाची 58 वर्ष पूर्ण केलेली आहेत, अशा सन्माननीय व्यक्तींना सुद्धा आपण इथे सत्काराकरता आमंत्रित करत असतो. आणि एक आव्हान आपण मेसेजद्वारे सुद्धा करत असतो. आपणापर्यंत माहिती पोहोचली पाहिजे म्हणून आपण व्हॉट्सअपद्वारे मेसेजसुद्धा टाकत असतो की ज्यांची वयाची 58 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांनी आपल्या या प्रतिष्ठान यंत्रणेशी संपर्क करावा व इथे जो कार्यक्रम आयोजित होत असतो तिथे आम्ही तुमच्या सत्काराचं नियोजन करणार आहोत. आज आपण बुद्धवंदनेचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण चिंतन सभेकडे वळणार आहोत. सत्कार आणि चिंतन सभा असं आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसकळे सर, ऐतिहासिक प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हे स्वीकारणार आहेत. सर थोडेसे आजारी होते आणि त्यामुळे ते आज बऱ्याच दिवसांनी प्रतिष्ठानवर आलेले आहेत. तर आल्यानंतर ते पूर्ण प्रतिष्ठानची पाहणी करण्याकरता
गेलेले आहेत। सर आल्यानंतर आपण इथे सरांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सुरू करणार आहोत। त्यापूर्वी आजचे जे सत्कार मूर्ती आहेत, सन्माननीय संजय गोपनारायण सर आणि त्यांच्या पत्नी आयुष्यमती गोपनारायणताई यांना मी विनंती करते त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय संजय गोपनारायण साहेब आणि आयुष्यमती गोपनारायणताई। यानंतर मी विनंती करते ऐतिहासिक प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब यांना त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय इंजिनियर दिलीप सिरसाट साहेब यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय विचार मंचांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांना पुष्प अर्पण करावेत। सन्माननीय हेमंत मोहोड साहेबांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं। सन्माननीय सुखनंदन खंडारे सरांना विनंती करते की त्यांनी आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय संजय गोपनारायण साहेब यांचं पुष्प देऊन स्वागत करावं। सन्माननीय शिल्पाताई डोंगरे यांना विनंती करते की त्यांनी आयुष्यमती गोपनारायणताई यांचं पुष्प देऊन स्वागत करावं। सन्माननीय प्रभाकरराव अंभोरे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय रमेश तायडे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं। सन्माननीय समाधान जामनिक साहेब यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय इंजिनियर दिलीप सिरसाट साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करावं। आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाकरता मी आमंत्रित करते सन्माननीय सुखनंदन खंडारे साहेबांना, त्यांनी आजचं प्रास्ताविक करावं। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना प्रथम त्रिवार वंदन करतो। आजच्या या सभेचे अध्यक्ष श्रद्धेय प्राध्यापक मुकुंदजी भारसाकडे सर, ज्यांचा आज या ठिकाणी सत्कार आयोजित केला ते गोपनारायण सर, त्यांच्या पत्नी आणि आमंत्रित या संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष तायडे साहेब, शिरसाट साहेब, उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिकांनो, या संस्थेचे विश्वस्त वंदनाताई तायडे आणि सर्व मान्यवरांना सप्रेम जय भीम। आपल्या संस्थेची जी स्थापना आहे ती 2006 झालेली आहे आणि तेव्हापासून हा आपला उत्कर्ष, संस्थेचा उत्कर्ष हा दिवसेंदिवस खूप वाढत चाललेला आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असल्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज ही जी प्रतिष्ठानची जी प्रतिमा आहे ही आपल्या विश्वासाने आणि आपल्या सहकार्याने अतिशय जोमात वाढत आहे। मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित अशा प्रकारचं समाजाची उन्नती व्हावी आणि या समाजाला न्याय मिळावा, स्वातंत्र्य मिळावं, समता मिळावी, यासाठी भारसाकडे सरांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जे प्रबोधन भवन या ठिकाणी निर्मिती केल्या गेली, त्या भवनामध्ये
सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीयसुद्धा स्वातंत्र्याची एक भूमिका या ठिकाणी स्पष्ट होते. आर्थिक बाजू या ठिकाणी मांडताना किंवा ठेवताना समाजाची जी उन्नती आहे किंवा समाजाचा जो एक प्रगत असा आराखडा असतो, तर सामाजिक उन्नती होत असताना किंवा सामाजिक उत्कर्ष होत असताना आर्थिक बाजू फार मोठी असते. आणि या संघर्षातून, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण जी क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक, सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक आपण उभी केली, त्याचंच हे एक फळ आहे. कारण फार मोठ्या या ठिकाणी आपण पाहत होतो की जिल्ह्यामध्ये सर्व सहकार लॉबीनेच ह्या बँका हस्तगत केल्या होत्या. परंतु या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी जी कोऑपरेटिव्ह बँक आपण उभी केलेली आहे, त्याचे जवळपास समाजातील त्याचा लाभ मिळणार आहे. आणि सर्वच समाजातून जो काही एक प्रतिसाद मिळत आहे, त्या प्रतिसादाचं एक उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की ज्याला ज्याला गरज वाटते तो प्रत्येकजण आपल्या या ठिकाणी येतो आणि एक गरजूंना त्याची आर्थिक बाजू जी आहे ही समाविष्ट केल्या जाते. त्याच्यासमोर कुठली अशी विवंचना राहत नाही. जर तो त्या ठिकाणी प्रत्येक समाजातला घटक हा आपल्या प्रतिष्ठानशी जर जुळला तर त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याची आर्थिक असो, एखाद्या दुःखात किंवा सुखातही त्याला मदत मिळते. अशा प्रकारचं एक प्रतिष्ठानचं एक उत्कृष्ट असं एक दान या ठिकाणी दिल्या जाते. माझी सर्वांना अशी एक विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या आत्पेष्टांना दर रविवारी सभेमध्ये किंवा इतरही वेळी आपलं प्रतिष्ठान दाखवण्याचा हा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्या प्रतिष्ठानची आणि या प्रतिष्ठानशी असलेले संबंध हे जुळवता येतील, वाढवता येतील. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आजची जी चिंतन सभा आयोजित केली आहे, या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी सन्माननीय प्राध्यापक घरडे सरांना विचारमंचाकडे आमंत्रित करते. त्यांनी आपल्या आदर्शांना पुष्प अर्पण करावेत. आणि सन्माननीय प्राध्यापक घरडे साहेब हे आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा सुरू झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क या कॉलेजवर लेक्चरर आहेत. ते प्रतिष्ठानवरच मुक्कामी राहतात की जेणेकरून प्रतिष्ठानचं आणि कॉलेजचं काम, कॉलेजच्या कामाकरता जास्तीत जास्त वेळ देता यावा म्हणून ते इथेच मुक्कामी असतात. आणि रात्रंदिवस अगदी त्यांनी कामाला, आपल्या कॉलेजच्या कामाकरता झोकून दिलेलं आहे. तेव्हा मी सन्माननीय BN बोरकर सरांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय प्राध्यापक घरडे सरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय संजय गोपनारायण साहेब हे तुकाराम चौकामध्ये, पूर्वी तुकाराम चौकामध्ये असलेलं मुलींचं मूकबधीर विद्यालय आणि आत्ता मलकापूरमध्येच पाण्याच्या टाकीजवळ असलेलं मूकबधीर मुलींची शाळा इथे कार्यरत होते. आणि 30 ऑक्टोबरला ते सेवानिवृत्त झालेले आहेत. तेव्हा आपला जो पायंडा आहे प्रतिष्ठाननी जे ध्येय धोरण ठरवलेलं आहे की सेवानिवृत्त झालेल्या सन्माननीय व्यक्तींचा इथे आपण सत्कार करत असतो, तेव्हा आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय संजय गोपनारायण साहेब आणि आयुष्यमती गोपनारायण ताई
यांचा शॉल आणि बुके देऊन सत्कार करण्याकरता मी सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक भारसाकळे सर, सन्माननीय रमेश तायडे साहेब आणि विचारमंच यांना विनंती करते की त्यांनी शॉल आणि बुके देऊन सन्माननीय संजय गोपनारायण साहेबांचा सत्कार करावा. यानंतर मी सन्माननीय रमेश तायडे साहेबांना विनंती करते की आपल्या या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकळे सर नुकतेच आजारामधून तंदुरुस्त होऊन आज प्रतिष्ठानवर उपस्थित झालेले आहेत आणि आल्याबरोबर सरांनी हॉलमध्ये कार्यक्रमामध्ये न येता संपूर्ण प्रतिष्ठानची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर ते हॉलमध्ये येऊन बसलेले आहेत. मी रमेश तायडे साहेबांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय प्राध्यापक भारसाकळे सरांचा बुके देऊन स्वागत करावं. यानंतर मी विनंती करते सन्माननीय रमेश तायडे साहेबांना त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभेदार रामजी आंबेडकर, संत कबीर, संत रोहिदास, गाडगे महाराज, सम्राट अशोक, रामास्वामी पेरियार, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं गेल्या 20 वर्षापासून बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशानुसार दर रविवारी बुद्धवंदना, भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन, चिंतन सभा, सत्कार समारंभ आपण या संस्थेच्या वतीनं आयोजित करत असतो. त्याप्रमाणे या रविवारीसुद्धा आपला सत्कार समारंभ, चिंतन सभा, बुद्धवंदना हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या प्रतिष्ठानचे शिल्पकार, साप्ताहिक दमी समाज न्यायपत्राचे मुख्य संपादक, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष, उत्कर्ष लँड डेव्हलपमेंट कंपनीचे प्रमुख आणि आपल्या बौद्ध समाजाचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकळे सर, तसेच आजचे प्रमुख अतिथी इंजिनियर मान्य शिरसाट साहेब, प्राध्यापक घरडे सर, सत्कारमूर्ती मान्य संजयजी गोपनारायण मॅडम, या ठिकाणी ज्यांनी सुंदर असं प्रास्ताविक केलं ते खंडारे सर, ज्या सुंदर असं संचलन करतात त्या वंदना तायडे मॅडम, उल्हास मोड साहेब, हेमंत मोड साहेब. काल हेमंत मोड साहेबांचा वाढदिवस फार मोठ्या थाटात संपन्न झाला. अविनाश मोरे, प्रभाकर अंबोरे साहेब, वानखडे साहेब, इंगळे साहेब, सर्वच माझ्या उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज मला अतिशय आनंद झाला का शेलतात नवीन टाकले ना आता मग मला अतिशय आनंद झाला की आज 15 दिवसानंतर आपल्या जीवाचे प्राण, मी ज्यांना माझं समजतो, आपल्या सर्वांचे जीवाचे प्राण आहेत. प्रकृती अस्वस्थमुळे, कारण मला माहीत आहे 18 तास कामच काम, सतत प्रवास, कसे जीवाची पर्वा न करता सर काम करत असतात आणि अचानक तापानं सरांना घेरलं. एकही दिवस मला म्हणजे असं
वाटते की मला मी सुखानं राहिलो नाही, तुम्हाला सांगतो, सांगू शकत नाही, व्यक्त करू नाही शकत, कारण सरांना अतिशय ॲसिडिटीचा त्रास होता. पण आज सरांचे पाऊल आपल्या या बुद्ध धम्म संस्कार सभागृहात लागले आणि सगळं नवचैतन्याचं वातावरण आपलं निर्माण झालं. कारण 2-3 कार्यक्रम झाले, सर नव्हते, अतिशय मन लागत नव्हतं, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु नित्यनेमानं संस्थेचं काम सरांच्या आदेशात की संस्थेचं काम कोणतंही बंद होता कामा नाही. काही झालं तरी आपले सगळे रेग्युलर जे कार्यक्रम आहेत ते धम्मसंस्कार वर्ग असतील, महाविद्यालय काम असतील, नर्सिंग कॉलेजचे कामं असतील, आपल्या बँकेचे कामं असतील, बचत गटाचे कामं असतील, काम कोणतंही थांबतं कामा नाही. आणि म्हणून सरांच्या आदेशानुसार कोणतंही काम मी सरांना सांगू इच्छितो की सर तुम्ही दिलेल्या आदेशानुसार सगळे काम आपले सुरू होते. परंतु प्रसन्नता तिथं नव्हती, एवढं स्पष्ट जाणवत होतं. असो, आज या ठिकाणी जे सत्कार मूर्ती आहेत ते संजयजी गोपनारायण साहेब यांचा माझा जो परिचय आहे जवळपास 1980 आहे. यांचे वडील आम्ही सतत म्हणजे जे या ठिकाणी मुकबधीर विद्यालय कर्णबधीर मुलींची शाळा आहे, तर या शाळेमध्ये यांचे वडील अतिशय प्रभावी काम करत होते. आपले ते सभासदी आहेत, संजय गोपनारायण सभासदी आहेत. तर यांचं जे सामाजिक काम आहे ते अतिशय चांगलं काम आहे आणि ते सेवानिवृत्त झाले. आज मलाही एक आनंद झाला की म्हटलं बा गोपनारायण साहेबांचा परिवार हा संपूर्ण समाजकार्यामध्ये वाहून घेतलं. आणि कर्णबधीर मुली ज्यांची भाषा कोणाला समजत नाही, यांचा पुरा परिवार त्या मुलींची सेवा करण्यामध्ये गेल्या 30-35 वर्षापासून काम करते आहे आणि मी सतत बघतो आहे. तर आज मी या ठिकाणी त्यांचा सत्कार आयोजित केला. ते सत्काराला उपस्थित झाले दोघेजण, त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि हे प्रतिष्ठान हे बौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी या प्रतिष्ठानची निर्मिती आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सरांनी आपली केलेली आहे. शासनाचा एकही पैसा न घेता आज एवढी भव्य दिव्य जी इमारत आहे. आता काल पुण्याचे इंजिनियर येऊन गेले, ते म्हणे माझ्या सासऱ्याने सांगितलं अकोल्यात जाल तर प्रतिष्ठानला भेट द्या. ते असामाजिक आहेत, मी नाव काही सांगत नाही, तुम्हाला सांगतो. त्यांना समाजाबद्दल कसं काही आस्था नाही आहे, कारण 4-4, 5-5 लाख रुपये पगार आहे त्यांना काही घेणं देणं नाही. पण त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली, कारण मला माहिती आहे हे इथं आल्यावर काही देत नाही. कारण समाजाबद्दल कुठंतरी हृदयामध्ये काहीतरी करुणा पाहिजे, माया पाहिजे, ममता पाहिजे, बाबासाहेबांचा अभ्यास पाहिजे. आणि तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेले, कलेक्टर झाले, काही झाले तुम्ही, आणि तुम्हाला जर बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा अभ्यास न असेल तर तुमच्याकडे करुणा येऊच शकत नाही. आणि म्हणून मी काल सगळं त्यांना प्रतिष्ठान दाखवलं, त्यांनी ते पाहिलं. अपेक्षा तर नव्हतीच समजा, त्याच्यामुळे काही बोललो नाही. पण असो, तर ह्या प्रतिष्ठानचं आज मग शासनाचा जर आपण पैसा घेतला नाही तर मग एवढं मोठं 60-65 कोटीचं काम झालं कसं? आपणा सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर अर्थतज्ञ आहेत, कॉमर्सचे प्राध्यापक आहेत. आणि सरांच्या कल्पनेतून ह्या ज्या विविध योजना आहेत, सर आजारी होते, सरांना लोकांना भेटायला येत होते, सरांचे काही व्हिडिओ काढले. सर सतत ते एवढ्या आजारपणात सुद्धा प्रतिष्ठान डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांचा 20वा हिस्सा जे आदेश दिले ते आपण पाळले पाहिजे, हे सतत सर प्रत्येकाला हे सांगत होते. सर फक्त या ठिकाणी नव्हते, पण घरी पलंगावर बसून सरांनी एवढी प्रकृती खराब असतानासुद्धा प्रतिष्ठानचे डेमो सगळ्या लोकांना दिले. आणि या प्रतिष्ठानला तुम्ही जुळा. हे प्रतिष्ठान किती महत्त्वाचं आहे, हे बौद्ध समाजाच्या किती उत्कर्ष झाली आहे याची माहिती सरांनी सगळ्यांना दिली. म्हणून मी सरांचं पुन्हा अभिनंदन करतो. आणि आज हे जे 60-65 कोटीचं काम जे झालेलं आहे ते या संस्थेचं आपल्याला सभासद घेता येते. माझी तर विनंती असते की सगळे परिवार याचे सभासद व्हायला, कारण मालकी इतर संस्था तुम्हाला सभासद करत नाही. आणि ह्या संस्थेनं तुम्हाला आव्हान केलेलं आहे की तुम्ही या आणि याचे मालक बना. आणि म्हणून माझी संपूर्ण बौद्ध समाजातील बांधवांना विनंती आहे की आपण या संस्थेचं 5,000 रुपये देऊन सभासद स्वीकारावं, या संस्थेला धम्मदान द्यावं. या ठिकाणी सर्वांगी हितार्थ विशेष धम्मदान योजना आहे. यामध्ये 400 लोकांनी आतापर्यंत 50,000 रुपये, 1-1 लाख रुपये दिलेले आहेत. आणि अजूनही आपल्याला 100 लोकांची गरज आहे, कारण 60-65 कोटीचं काम झालं म्हणजे आपलं काम संपलं असं नाही आहे. कारण सरांचं स्वप्न
1000-1500 कोटीच्या वर आपलं भव्य दिव्य काम झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकानं, कारण हे सगळे बाबासाहेबांनी आदेश दिलेले आहेत, त्याचं पालन सर करतात आणि सर आपल्याला सांगतात. म्हणून आपल्या कमाईचा 20वा हिस्सा या देशातली ही पहिली संस्था आहे. या ठिकाणचे सगळे जे कर्मचारी आहेत की आपल्या आदरणीय भारताकडे सरांनी आव्हान केलं की आपल्या कमाईचा 20वा दिलाच पाहिजे. तर या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी असतील, आपले कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे सर्व आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपल्याला देत आहेत. आणि या मागच्या अंकापासून आपल्या कमाईचा 20वा देणारी जी मंडळी आहे यांचे फोटो दर आठवड्याला आपल्या समाज न्यायपत्रामध्ये सरांनी ठरवलं की हे प्रसिद्ध होतील की बघा किती मंडळी आमची आरक्षणधारी जे 5% मंडळी आहे, एवढा मोठा लाखानं करोडोनं पगार घेतला, पण बाबासाहेबांचा विचार ते पुढे नेत नाही. कारण हा विचार राष्ट्रीय विचार आहे. हा सर्वप्रथम या राज्यात, या देशात आदरणीय भारताकडे सरांनी त्या विचारावर जो जोर दिला हा कोणीही दिला नाही, मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून या यूट्यूबच्या माध्यमातून सरांचा हा संदेश संपूर्ण भारतभर, भारताच्या बाहेरसुद्धा गेलेला आहे. आणि मला आशा आहे की बाबासाहेबांचा दिलेला जो आदेश आहे की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा आपण दिलाच पाहिजे आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी, ही चळवळ एक फार मोठी चळवळ या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो की आपल्याला मजूर असतील 100 रुपये मिळत असतील त्यांनीसुद्धा 5 रुपये देण्याची माझी सगळ्यांना विनंती आहे. आता पगारी मंडळीला आदेशच दिलेला आहे. या सगळ्यांनी या अशा ऐतिहासिक कामाच्या ज्या ज्या ठिकाणी ऐतिहासिक कामं असतील आपण ते ठरवावं की आपल्याला आपला 20वा हिस्सा कुठं द्यायचा आहे. तुम्हाला जे योग्य ठिकाण वाटत असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रातील हे ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान हे ठिकाण योग्य आहे. कारण या ठिकाणची मंडळी 22 प्रतिज्ञांचं पालन करते, पंचशिलाचं पालन करते आणि बाबासाहेबांनी बुद्धांनी दिलेल्या आदेशाचं पालन करते. आणि म्हणून हे ठिकाण आज सर्व देशात आणि देशाच्या बाहेर गेलेलं आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की धम्मदान द्यावं. आपल्या आता सहकार क्षेत्रामध्ये आपण 1.5-2 वर्षे झाले प्रवेश केलेला आहे. कारण बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँक निर्माण केली, परंतु या समाजाची एकही बँक अस्तित्वात नाही. हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु आदरणीय भारताकडे सरांनी सांगितलं की नाही, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नावाची कोऑपरेटिव्ह बँक 7-8 मजली करायची आहे. समोर जागा आपल्याजवळ तयार आहे. आणि मला आशा आहे की त्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे. सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आपली निर्माण झाली. आणि तुम्हाला मी गर्वानं सांगतो की ऑडिटर लोकांनी रिपोर्ट दिला की महाराष्ट्रातली ही एकमेव संस्था आहे की पहिल्या वर्षामध्ये 11.5 लाख रुपयांना नफ्यात आली. नाही तर सगळ्या संस्था ह्या तोट्यात येतात, कारण एका वर्षात त्यांना काहीच जमत नाही. परंतु सरांच्या मार्गदर्शनामुळे आज आपल्या ज्यांना गरजवंत आहेत त्यांना या ठिकाणी कर्जसुद्धा मिळत आहे 5 लाखापर्यंत. ती अर्जंट मिळत आहे, घरपोच मिळत आहे. तर आपण या सर्वांनी आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आपला जो इतर बँकेत पैसा असेल तो पैसा आपल्या बँकेत टाकावा. आणि त्याला फुकट नाही, त्याला वर्षाला 9% व्याज आहे, 2 वर्षाला 12% व्याज आहे आणि 2 वर्षाच्या वर 12.25% व्याज आहे. एवढं व्याज या देशात कोणीच देत नाही. आणि म्हणून आपण सुभेदार रामजी आंबेडकर या पतसंस्थेचे शेअर होल्डर घ्यावे. कारण एक व्यक्ती 20 शेअर घेऊ शकतो, 18 रुपयाचा एक शेअर आहे. आणि आपले जे मित्र असतील, आपले नातलग असतील, आपले शेजारी असतील, या सर्वांनासुद्धा याचे शेअर घ्यायला भाग पाडावं असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क या महाविद्यालयाची सुरुवात झालेली आहे. पहिलं वर्ष आहे. भरपूर आपले ॲडमिशन झाले. नर्सिंग कॉलेज आपलं सुरू झालं, रेडिओ सेंटर आपलं सुरू झालं. आणि म्हणून या महाविद्यालयामध्ये सुद्धा पहिलं वर्ष असतानासुद्धा सरांच्या नियोजनानुसार आज 400 ते 500 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि आपले क्लाससुद्धा सुरू आहे. तर त्यालासुद्धा आपल्याला भरभराटी आणण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण प्रयत्न करावे असं मी तुम्हाला आवाहन करतो. या ठिकाणी सरांच्या स्वप्नामध्ये बौद्ध समाजाच्या मेडिकल कॉलेज असावे, इंजिनिअरिंग कॉलेज असावे, हॉस्पिटल असावे, बँका असाव्या, मोठे मोठे क्रीडांगण असावे, 200 एकर शेती असावी, फुलबाग असाव्या आणि त्याच्यामध्ये हजारो लोकांना सरकारी नोकरीसारखा पगार मिळावा, हे एक मानस आहे. तुम्हाला सांगतो, आता कालच सरांनी जे संस्थेचं आपले काम चालू आहे, या जिल्ह्यामध्ये जवळपास 1800 खेडे आहेत, 1800 गावं आहेत.
त्या प्रत्येक 1800 गावामध्ये या प्रतिष्ठानचं ऑफिस उघडून त्या ठिकाणी 5 कर्मचाऱ्यांना आपल्याला नोकरी द्यायची आहे. त्याचं काम सुरू झालं. आज जवळपास 3000 पत्र आपण पोस्टाद्वारे प्रत्येक खेड्याच्या सरपंचाला, पोलीस पाटलाला, ग्रामसेवकाला आपले पत्र गेलेले आहेत. अनेकांचे फोनसुद्धा आले की साहेब आम्ही ते पत्र वाचले, आम्हालासुद्धा तुमच्या बँकेचं शेअर होल्डर व्हायचं आहे, आम्हाला सभासद व्हायचं आहे, याचा प्रतिसाद सुरू आहे. आणि म्हणून आज 18 पंच आपण किती लोकांना रोजगार देऊ शकतो याचं कल्पना तुम्ही करू शकता की प्रत्येक गावामध्ये आपलं ऑफिस आणि त्या ठिकाणी 5 कर्मचारी हे काम करणार आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं आपण संघटित व्हा, संघर्ष करा. तर हा जो मूल मंत्र आहे संघटित करण्याचा, तर या प्रतिष्ठानानं सुरुवातसुद्धा केलेली आहे. आणि त्या माध्यमातून आपला विकास करण्यासाठी, बौद्ध समाज एकत्रित करण्यासाठी हे प्रतिष्ठान काम करत आहे. म्हणून माझ्या बांधवांनो की हा आपण या भव्य दिव्य जो हा बुद्ध धम्म संस्कार सभागृह पहिला हॉल आहे, याला सगळ्या काही आपल्या प्रतिष्ठित लोकांनी हे जे दरवाजे आहेत हे आपल्याला दान दिलेले आहेत. हा टेज आहे, हा सुद्धा दान दिलेला आहे. तर आपण विशेष दान देऊन या प्रतिष्ठानाला अजूनही जे काही मदत पाहिजे ते आपण करावे. आज आपल्या या प्रतिष्ठानचं फायर फायटिंगचं काम झालेलं आहे. सुंदर असं AC होईल, आता लवकर याची AC होईल, त्याचं POPचं काम झालेलं आहे 4ही मजल्याचं. आणि या ठिकाणी हे बिल्डिंग हे AC होईल. आज या ठिकाणी जी मंडळी भेट देऊन राहिले ते 4ही मजले जेव्हा फिरतात तर ते एकदम हापचक होतात की बा काय सुंदर बनवलं, कसं काय नियोजन केलं. तर याबद्दल आपण सर्वांनी टाळ्या वाजवून भारसागळे सरांचं कौतुक करावं की अगदी थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी 4-5 कॉलेज, कारण पुढच्या वर्षी लॉ कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, इंग्लिश मिडियम शाळा हे सगळं आपल्या संस्थेच्या वतीनं सुरू होणार आहे. विशेष म्हणजे गोरेगावच्या समाज कल्याणच्या शाळेच्या बाजूला 3 एकर शेत आपण विकत घेतलं. त्या ठिकाणी ॲडव्होकेट रेवती तायडे हिच्या नावानं आधारगृह. कारण आजच आमच्या चर्चा झाल्या, सकाळी चर्चा झाल्या. कारण 1-2 अंत्यविधीला मी गेलो तर मुलगा अमेरिकेला, त्या आईवडिलांनी काय करा, तुम्ही उरकून घ्या असे निरप आले. काल माझे नातूच तुम्हाला मी सांगतो, आमच्या इनबाई वारल्या, ते कोणी डेन्मार्कला आहे तर कोणी कुठं आहे, त्यांचा फोन आला की तुम्ही उरकून घ्या, आम्ही पोचू शकत नाही. आता खरंच बौद्ध धम्मामध्ये वृद्धाश्रम नाही आहे, पण अशी जर व्यवस्था आली पुढे तर या लोकांचं कोणं करा, म्हाताऱ्या लोकांचं. आणि म्हणून आदरणीय भारसागळे सरांनी की आपला आधारगृह असावं हा निश्चय केला. आणि त्याच ठिकाणी 100 बेडचं हॉस्पिटल, मल्टीपेशी हॉस्पिटल अशी कल्पना कुठंच नाही आहे. तिथंच वृद्धाश्रम, तिथंच आधारगृह आणि त्या ठिकाणी हॉस्पिटल आणि तिथंच नर्सिंग कॉलेज की आपल्या नर्सिंगला तिथंच नोकरी लागेल. आपलं नर्सिंग कॉलेजसुद्धा सुरू झालं. या ठिकाणी नंदागोळी सर आपले आलेले आहे, प्राध्यापक नंदागोळी सर, नंदागोळी मॅडम त्याच्या प्राचार्य आहेत. आणि त्यांची सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत त्या मुलींची सेवा करण्यामध्ये त्यांना काय पाहिजे. काल परवा तिथं निरोप समारंभाचा फार भव्य कार्यक्रम झाला, त्याचे व्हिडिओज आपण टाकले, अजून प्रतिष्ठान टाकायचे आहेत. एवढ्या सुंदर मुलींनी तिथं कार्यक्रम साजरा केला की तुम्हाला मी सांगू शकत नाही. त्यांचं अभिनंदन आपण नंदागोळी सरांचं, नंदागोळी ताईचं आपण त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की एक नर्सिंग कॉलेजला एक योग्य दिशा, मार्गदर्शन माननीय ताई आणि सर तिथं करत आहेत. आणि म्हणून आपल्या BSc नर्सिंग, MSc नर्सिंग या महाविद्यालयाची आपली म्हणजे वाढच होणार आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत. मी जास्त बोलत नाही, आपला भव्य बचत गट आहे. आपल्या बचत गटामध्ये आज 2-2.5 हजार मेंबर आहेत. आपले 17 कर्मचारी फक्त पैसे नेणे आणि आणण्यासाठी आहेत, कारण एवढं व्याज कोणी देत नाही. आणि म्हणून माझ्या उपस्थित बंधू आणि बागवांना आपल्या बचत गटाचे आपली बचत झाली पाहिजे म्हणून 200, 500, 1000, 2000, 5000पर्यंत दरमहा आपण बचत करावी. आपले प्रतिनिधी तुमच्या घरापर्यंत येतात, त्यांना पैसे द्यावे आणि या ठिकाणी धम्मदान द्यावं, FD द्यावी अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि मी जास्त बोललो असं मला वाटते, तर या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. आपण ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या ज्या विविध योजना इथे राबवल्या जातात त्या योजनांची सविस्तर माहिती देत असतानाच जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेमध्ये गुंतवणूक करावी, शेअर होल्डर व्हावं, FD करावी अशा एक सूचनासुद्धा केलेल्या आहेत. ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारे ज्या योजना आखलेल्या आहेत
त्या संपूर्ण योजना समाजाच्या उत्कर्षासाठी आहेत. प्रतिष्ठानचं सुरुवातीचंच ध्येय आहे, धोरणच त्यांनी असं ठरवलेलं आहे की आपण समाजाचा पैसा घेत असताना केवळ प्रतिष्ठानचा फायदा होईल असं नाही, तर ज्यांनी या समाजाचा उत्कर्षासाठी या प्रतिष्ठानच्या कामासाठी हातभार लावलेला आहे त्यांनासुद्धा तेवढाच फायदा झाला पाहिजे, अशा योजना सन्माननीय प्राध्यापक भारसाखळे सरांनी आखलेल्या आहेत. आणि ज्या योजना आहेत त्या योजनांमधून या प्रतिष्ठानचं काम सुरू आहे आणि हे काम करत असतानाच जसं की धम्मदान असेल तर त्यांची नावं ज्या योजनेमध्ये धम्मदान दिलेलं असेल त्या योजनेच्या खाली त्यांची नावं इथे कोरली जाणार आहेत. रमाबाई पुतळा धम्मदान असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा धम्मदान असेल, बुद्धविहार धम्मदान असेल, मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवनाचे धम्मदान असेल, मातोश्री रमाबाई आंबेडकर पुतळा धम्मदान असेल, हे जेही धम्मदान आहेत त्या धम्मदानामध्ये धम्मदान केलेल्या सर्व धम्मदान दात्यांची नावं आपण तिथे कोरणार आहोत. जसं की आजीव सभासद जे आहेत त्या आजीव सभासदांची नावेसुद्धा आपण इथे कोरलेली आहेत. समोरच्या भिंतीवर जी इथे दिसतात आहेत ती आजीव सभासदांची नावे आहेत, ज्यांनी 5,000 रुपये देऊन या प्रतिष्ठानचे आजीव सभासदत्व स्वीकारलेले आहे. अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा फायदा प्रतिष्ठानच्या सोबतच समाजाला सुद्धा होणार आहे. समाजाच्या उत्कर्षासाठी ही संस्था कार्य करते आहे. अगदी छोट्या बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांचाच विचार इथे केला जातो आणि त्या योजनांचा सर्वांनाच फायदा होतो आहे आणि म्हणून सर्वांनी सर्व योजनांमध्ये सहभागी झालो पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला हातभार लावला पाहिजे आणि दानदात्यांमध्ये आपलंसुद्धा नाव आलं पाहिजे, हा एक विचार समोर घेऊन इथे ऐतिहासिक प्रतिष्ठान संस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कमाईचा 20वा हिस्साही दान केला पाहिजे. यानंतर मी विनंती करते सन्माननीय प्राध्यापक नंदा गवडी सर. नर्सिंग कॉलेजचे इन्चार्ज तसे मॅडम आहेत तुम्हाला सांगतो, पण मॅडमचं सगळं काम सरच करतात, पूर्ण काम सर करतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर तर नंदा गवडी सरांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं आणि उल्हास मोड साहेबांना विनंती करतो त्यांचं पुष्प देऊन स्वागत करा. मी आजच्या कार्यक्रमात आपण ज्यांना सत्कार मूर्ती म्हणून आमंत्रित केलेलं आहे सन्माननीय संजय गोपनारायण साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. नमो बुद्धा, सर्वांना सप्रेम जय भीम. मी मूकबधीर मुलींची शाळा इथं नोकरी करत होतो. मुके आणि बैले आणि मुलींची, त्याच्यामुळे मला कधीही असं उभं राहून बोलण्याचा योग आला नाही आणि मी आजपर्यंत माईकमध्ये बोललेलो नाही. पण मी एवढं सांगतो, मी शिक्षण काळात माध्यमिक शाळेमध्ये आदर्श विद्यालयात शिकलो. वंदनाताई होत्या, यशोधराताई होत्या, ह्या माझ्यासोबतच शिकलेल्या आहेत आणि त्यांचे मोठे भाऊ प्रकाश खंडारे हे सुद्धा माझ्यासोबत शिकले. आणि तिथे मला जे गुरु लाभले ते वानखळे सर, त्यांच्या हाताखालीच माझं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर जे माझं कॉलेज झालं ते LRD कॉलेज. सरांच्या समोर सर्वच विद्यार्थी असतात, पण त्यातला एक मी विद्यार्थी आहे, त्याच्यामुळं ते माझे गुरु आहे. आणि मला अजूनही आठवते शिक्षण काळात मी त्यांच्याजवळून एकदा 50 रुपये घेतले. सर, तुम्हाला कदाचित लक्षात नसेल, मी काही जास्त बोलू शकत नाही. हा कार्यक्रम माझा जो आयोजित केला त्याबद्दल मी सर्व आयोजकाचे, आपल्या प्रतिष्ठानच्या याचे आभार मानतो. धन्यवाद.
धन्यवाद साहेब. आपण खूप भावूक झालात. साहजिक आहे, सेवानिवृत्तीच्या वेळी जो सत्कार होतो, जवळपास सर्वच मंडळी आपले मनोगत व्यक्त करत असताना, आपले विचार व्यक्त करत असताना भावूक होतात. कारण काही आठवणी अशा ज्या असतात की ज्या आपल्या अतिशय पडत्या वेळात आपले जे कामी आलेले सन्माननीय व्यक्ती असतात त्यांच्या आठवणी आपल्याला बरोबर ह्या वेळी येतात आणि म्हणून आपण भावूक होत असतो. यानंतर मी विनंती करते सन्माननीय इंजिनियर दिलीप सिरसाट साहेबांना, त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भारसाकडे सर, कोषाध्यक्ष तायडे सर, खर्डे सर, नंदागौडी सर आणि वंदनाताई तायडे. मला काही भाषण एवढं काही येत नाही आहे, पण बाबासाहेब म्हणत होते की माणूस जन्माला येतो, जगतो, कमावतो, खातो पितो आणि मरतो. जर मरायच्या भीतीने तो खातो पितो आणि खाण्यापिण्यासाठी तो कमावतो, कमावण्यासाठी तो जगतो. जर जन्म झाल्याबरोबरच माणसाचा जर अंत होत असेल तर फारच चांगलं. म्हणजे या फालतूच्या घडामोडी काही घडायची काही आवश्यकताच नाही आहे. पण माणूस तसं काही करत नाही. माणूस मृत्यूच्या भीतीने तो खातो पितो आणि पैसे कमावतो, जगतो. पण बाबासाहेब म्हणतात की माणसाने समाजात जेव्हा आपण वावरतो तर समाजाचं काहीतरी आपल्यावर काहीतरी ऋण आहे. तर बाबासाहेब म्हणतात की आपल्या समाजाच्या हितासाठी आपले ध्येय, आपले हेतू पूर्ण करण्यासाठी कमावणाऱ्या व्यक्तीने किंवा जो कोणी मजूर असेल त्यांनी काहीतरी आपल्या कमाईचा काहीतरी हिस्सा आपल्या समाजाच्या हितासाठी द्यायला पाहिजेत. तर माझे तसे भारसाकडे सर, मी यांना खूप मानतो, त्यांना मी गुरुच मानतो. त्यांचे मी बरेचसे यूट्यूबवर आहे ना, मी आतापर्यंत बरेचसे भाषण मिसिंग झालेले आहेत. मी यूट्यूबवर हमेशा त्यांचे भाषण बघतो, तायडे सरांचे बघतो, सर्वांचेच बघत असतो. आणि मी इथं आपल्याला जे धम्मदान दिले ते आपण स्वीकारले, याचा मला खूप आनंद होत आहे. आणि यापुढेही माझ्या परीने मी जे काही होणार मी ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार. तर एवढं बोलतो आणि थांबतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. मला असं वाटतं की या प्रतिष्ठानच्या शेजारी राहायला येऊन जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. आणि या 1 वर्षामध्ये सर प्रतिष्ठानशी एवढे जुळले की दर रविवारी ते प्रतिष्ठानला येतात, प्रतिष्ठानच्या योजना समजून घेतल्या आणि नुसतंच समजून घेतल्या नाही तर ते या प्रतिष्ठानचे सभासद झाले. जे समाजन्याय पत्र आपण दैनिक करण्याच्या मार्गावर आहोत त्या समाजन्याय पत्रासाठी, साप्ताहिक समाजन्याय पत्र दैनिक होण्यासाठी त्यांनी 20,000 रुपयांचं योगदानसुद्धा दिलेलं आहे. एवढंच नाही तर सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्कच्या ज्या व्यवस्थापन समिती आहेत त्या व्यवस्थापन समितीसाठी सुद्धा 2 लाख रुपये त्यांनी नगदी आणून दिलेले आहेत. असं सर्व योजनांमध्ये सर सहभागी होत आहेत. मी सरांचे अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. आणि असंच सरांनी त्यांचे नातेवाईक, परिवारातील जी इतर मंडळी आहे यांनाही ऐतिहासिक प्रतिष्ठानचं सभासद करावं आणि संपूर्ण योजनासुद्धा त्यांच्यापर्यंत पोचवाव्यात. नुकतेच सन्माननीय पत्रकार पंजाबराव वर साहेब आपल्या या बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा जो साप्ताहिक नारी ललकार पेपर निघतो त्याचा विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेषांक सरांनी काढलेला आहे आणि त्या ग्रंथाचं, या विशेषांकाचं प्रकाशन सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांनी करावं अशी त्यांची मनस्वी इच्छा आहे. तेव्हा मी सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सरांना विनंती करते की त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघालेला नारी ललकारचा विशेषांक याचं प्रकाशन करावं.
यानंतर मी विनंती करते सन्माननीय प्राध्यापक घरडे सरांना त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. सम्राट अशोकांपासून आजपर्यंत बहुजन समाजात निर्माण झालेले संपूर्ण संत महापुरुष या सर्वांना मी त्रिवार प्रथमतः अभिवादन करतो आणि मंचावर उपस्थित सर्व सदस्यांना मी जय भीम करतो आणि आपण सभागृहात उपस्थित संपूर्ण सदस्यांना माझा जय भीम. तर बंधूंनो, तायडे सरांनी जो उपक्रम सांगितला हा मला पूर्ण आवडला. आमची बुद्धी, आमचा पैसा, आमचे श्रम, आमची मेहनत हे सूत्र मला 8व्या वर्गापासून माहीत आहे. हे सूत्र आम्हाला 8व्या वर्गात असताना त्यावेळेसचे जे चळवळीत काम करणारे आमचे जे सिनियर होते त्या सर्वांनी वारंवार आम्हाला सांगितले. त्यावेळेस ते कॅडर घ्यायचे आणि अशा प्रकारचं ब्रेन वॉश करायचे की खरोखर तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात बनलं पाहिजे. कारण शासनकर्ती जमात बनणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आपल्या बळावर काहीही केलं, कितीही केलं, जर आपण शासनकर्ते नसलो तर काही फायदा होणार नाही. हे आपल्याला सध्याच्या परिस्थितीतून दिसतच आहे. तर तेव्हा आपला एक कल, एक उद्देश आपला शासनकर्ती जमात बनण्यासाठी सुद्धा असला पाहिजे. हे मला विशेष इथं सांगायचं आहे. स्टेजवर बोलणं वेगळं आहे, फील्डवर बोलणं वेगळं आहे. कारण स्टेजवर प्रत्येक व्यक्तीच बोलू शकतो असं नाही. फील्डवर जो मुक्तपणे संवाद करतो तो स्टेजवर संवाद मुक्तपणे साधतोच असं नाही. कारण आम्ही काही नेते नाही स्टेजवर बोलण्यासाठी. आम्हाला तेवढं मुक्तपणे स्टेजवरून बोलतासुद्धा येत नाही. आम्ही फील्डवर काम करणारे कार्यकर्ते. फील्डवर आम्ही चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काम करतो आणि समाजाला जोडतो हे आम्हाला माहीत आहे. तर तेव्हा स्टेजवर फारसं मी सुद्धा चांगलं छान बोलू शकणार नाही, कारण ही मलासुद्धा आदत नाही आहे. तर तेव्हा मी माझं मनोगत इथंच थांबवतो आणि माझ्या या बोलण्याचा उद्देश एकच आहे, या सर्वांबरोबर आपलं एक लक्ष शासनकर्ती जमात बनण्याकडे सुद्धा असलं पाहिजे. तेव्हा आपण 100% यशस्वी होऊ. अन्यथा काय होऊ शकतं हे सांगण्याची आवश्यकता नाही. ज्या अर्थी रिझर्व्ह बँकेचा जो रिझर्व्ह फंड आहे, ज्याला कधीही हात लावता येत नाही, आणीबाणी निर्माण झाल्याशिवाय ज्या फंडला कधीही हात लावता येत नाही, त्या फंडवर 23,000 करोड रुपयाचा डल्ला अंबानीनं टाकला. मग आपण कितीही कमवलं आपल्या श्रमातून, काहीही केलं आणि आपल्या संपत्तीवर डल्ला पडला म्हणजे काय आहे आपल्या हातात? काहीच नाही. काय करू शकतो आपण? तेव्हा आपले मूलभूत अधिकारसुद्धा सुरक्षित राहिले पाहिजे. मूलभूत अधिकार केव्हा सुरक्षित असेल? जेव्हा आपण शासनकर्ती जमात बनू तेव्हा सुरक्षित असेल. हे मला इथं प्रामुख्याने सांगावायचं आहे आणि आपला एक कल इकडे असला पाहिजे. इथेच मी माझं मनोगत थांबवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते सन्माननीय प्राध्यापक नंदागवळी सरांना त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. महामानवांच्या कृतिशील विचारांना पहिल्यांदा अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व धम्म उपासक मित्र हो, जो काम करणारा माणूस असतो की नाही त्याला घरी करमत नसते. त्याचं उदाहरण म्हणजे वारसाकडे सर. मी सकाळीच त्यांना 2-4दा फोन केले. एक जण म्हणाला की सर खालच्या घराला कुलूप आहे. म्हणलं वरच्या घरात जाऊन पहा. मग वरच्या घरात जाऊन पाहिलं, तो म्हणजे सर तिकडे गेले. म्हणलं मी आता तिकडे येतो.
म्हणजे खरं म्हणजे काय की प्रतिष्ठान ही एक आपल्या सर्वांना कार्य करण्यास प्रवृत्त करणारी एक इमारत आहे. कधी काही लोक या ठिकाणी येऊन म्हणतात, खूप बोलतात आणि म्हणतात मी काही जास्त बोलणार नाही आणि खूप बरंचसं बोलून जातात. त्याचं उदाहरण म्हणजे आपले रमेशजी तायडे आहेत. खरं इथं म्हणजे कसं आहे की बोलण्यासारखे भरपूरच असते, खूप बोलावंच वाटते. कितीही आपल्या मनाला आवर घालण्याचा प्रयत्न केला तरी तो आवर घातला जात नाही. आणि आता आपण प्रगतीपथावरच आहोत. विशेषतः जेवढ्या काही आपल्या धर्माच्या संस्था संघटना निर्माण झालेल्या आहेत त्या अधोगतीलाच गेलेल्या आहेत. मोठ्या जोमानं निर्माण होतात आणि काही अल्पावधीमध्येच त्या हेवे दावे अतिमहत्वाकांक्षामुळे त्या नष्ट होतात. इथं तसं दिसत नाही. इथं दिवसेंदिवस त्या हा जो बोधिवृक्ष लावलेला आहे त्या बोधिवृक्षाला ज्या पारंब्या फुटतात त्या वाढतच जातात. तेव्हा सगळ्यांचं कार्य आहे की आपण तनमन धनाने त्या वटवृक्षाला त्या बोधिवृक्षाला मदत केली पाहिजे. आणि अल्पावधीमध्येच, कारण की आपण आता सर्व म्हणण्यापेक्षा बरीचशी मंडळी आपण आता थोडासा आपला उत्तरार्धाचा प्रवास सुरू आहे, पण एवढ्या लवकर काही आपण लोप पावणार नाही. याचं एकमात्र कारण आहे की इथं प्रेरणा मिळते, इथं शक्ती मिळते, इथं सोर्स ज्याला असं म्हणतो याला इथं जे पॉवर असं म्हणतात, ऊर्जा, ती ऊर्जा या ठिकाणी मिळते. नाहीतर मला सांगा ना, काही आता 50 गाठलेले आहेत, त्यांचे दातं पडलेले आहेत, बोलता येत नाही, ऐकायला येत नाही. इथं तर सारे तरतरीतच दिसतात सगळे बिलकुल तलवारी पाजूनच इथे येतात भाषणं करायला, बोलायला. हे या प्रतिष्ठानचं एक वैशिष्ट्य आहे. तेव्हा सर्व मित्रमंडळींना माझी विनंती आहे की आपण या प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये सर्वांनी मदत करावी आणि दिवसेंदिवस या संस्थेला कसं भरभराटीस नेता येईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि या मंचकावरून 2 शब्द भारसागडे सरांना, मी मला वाटते थोडंसं सरांपेक्षा मोठाच आहो, तर उपदेशात्मक बोलायला काही हरकत नाही की थोडंसं तुम्ही ब्रेक द्या. कामाला ब्रेक नका देऊ, तुमच्या बोलण्याला ब्रेक द्या, तुमच्या धडपडीला ब्रेक द्या. बाकीचे करणारे आहेत, कारण की तुम्ही आम्हाला फार अनमोल आहेत. तेव्हा त्या दृष्टीनं वागण्याचा प्रयत्न आपण सर केला पाहिजे. कारण की डॉक्टर सांगतात की सर तुम्ही 15 दिवस बाहेर निघूच नका बरं. सर आपले तिथल्या तिथं वळ करत राहतात की केव्हा बाहेर जातो. तिकडे वहिनी कुरकुर करतातच आहे, पण कोणी याची कुरकुर कोणी ऐकत नाही. असू द्या, इथे येऊन प्रेरणा मिळते, हे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे. आणि या कार्यामध्ये सर्वांनी सरांच्या पाठीशी राहावं, सर्वांनी तनबंधनानं मदत करावी आणि आपल्या संस्थेला एक नावलौकिक मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. आपण पाहतो आहे की अल्पावधीमध्ये जी आपले जे उद्दिष्ट आहेत, पहिलं उद्दिष्ट आहे आपण शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, कल्चरल ज्याला असं म्हणतो, आर्थिक हा भाग नंतरचा आहे आपला. तर या दृष्टीनं आपण पावलं टाकत आहोत. शैक्षणिक संस्था फार अल्पावधीमध्ये आपण निर्माण केलेली आहे आणि ती या पद्धतीने निर्माण केलेली आहे की तेवढं त्याला काय म्हणतो डिसेंट असं जे कार्य आहे, जे इमारत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर ह्या चांगल्या संस्थेमध्येही नाही. शिवाजीसारख्या कॉलेजच्या प्राचार्याने देखील कबूल केलेलं आहे की आम्ही एवढ्या वर्षी इतके ग्रँट घेऊनही आम्ही हे करू शकलो नाही. त्याला एकमात्र कारण आहे की त्यांचा जो उद्देश असतो तो पैसा कमावण्याचा असतो. इथं हा उद्देश नाहीच आहे. आता आपण आताच ताडे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण त्या नर्सिंग कॉलेजच्या मागावं, कारण की नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली आपल्याच असतात, आजीवादी असतात आणि त्या मुलींना रोजगार मिळवून देणं हे आपलं काम आहे. आणि उद्या चालून ना जेव्हा आपलं संस्थेचं 100 कॉट्सचं ज्याला हॉस्पिटल म्हणतो ते हॉस्पिटल जेव्हा निर्माण होईल, त्या मुलींना जेव्हा आम्ही सांगतो, त्या मुलींचे पालक जेव्हा ऐकतात तेव्हा ते म्हणतात की नाही सर, आम्ही 2 वर्ष असू की 4 वर्ष असू, जिथं कुठेही आमच्या मुली असेल तरी आम्ही आमच्या मुलींना तुमच्या प्रतिष्ठानाला सेवा देण्यास आम्ही सांगू. तर हा त्यांचा आता त्यांच्यावर विश्वास निर्माण झालेला आहे, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला आहे. आणि दुसरं म्हणजे संस्थेने एक पैसाही त्यांच्याकडून घेतलेला नाही. तर बाकीच्या कॉलेजमध्ये पहा 50-60 हजार रुपये, 20-25 हजार रुपये त्या गरीब लोकांकडून घेतात. आपल्या संस्थेमध्ये तो पायंडा नाही आणि तो राहणारही नाही. आणि आता लागलीच सर त्याही मागं आहे की त्या कॉलेजला इकडे शिफ्ट करायचा विचार चालू आहे, हॉस्टेलची पाहणी चालू आहे. आपलंही हॉस्टेल ज्याला म्हणतो आपण, जे बांधकाम चालू आहे हे 6-7 महिन्यामध्ये पूर्णत्वात जाणारच आहे. तेव्हा त्या दृष्टीने प्रयत्न आहेत. तेव्हा समाजामधले आणि रोजगार कोणाला ते एक लक्षात ठेवलं. काल बोरकर सर त्या ठिकाणी बोललेत की ज्यांच्या घरात रोजगार नाही,
ज्यांच्या घरात 1 एकर जमीन नाही, ज्यांचे आईवडील कोणी आंधळे आहेत, कोणी वडील नाही, आई नाही, किंवा त्यांचं कुटुंब व्यसनामुळं उद्ध्वस्त झालेलं आहे, अशा मुलींना आपण संधी त्या ठिकाणी देत आहोत की जेणेकरून त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या की आपल्या कुटुंबाचा उद्धार करतील. तर त्या दृष्टीनं सर्वांनी मदत करावी आणि संस्थेचा उत्कर्ष वाढवत राहावा. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. अगदी आपण म्हणाले त्याप्रमाणेच खरोखरच ही ऐतिहासिक संस्था आणि हे जे बुद्धधम्म संस्कार सभागृह आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन आहे, इथे आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा इथून निर्माण होते आपल्यामध्ये आणि आपण पुढील कार्यासाठी आपण तरतरी इथे मिळवू शकतो. यानंतर मी विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सर यांना त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, सुभेदार रामजी आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, संत गाडगेबाबा, पेरियार स्वामी नायकर यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या विचारमंचावर विराजमान सन्माननीय रमेश तायडे साहेब, सन्माननीय इंजिनियर शिरसाट साहेब, सन्माननीय प्राध्यापक घरडे सर, सन्माननीय प्राध्यापक नंदागोडी सर आणि विशेष करून आज ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे ते सन्माननीय गोपनारायण साहेब आणि गोपनारायण ताई, समस्त गोपनारायण परिवार, माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी प्रथमतः आपला खूप आभारी आहो की आपण क्षणाक्षणाला जी प्रत्येकाची दखल घेता, तर त्यासाठी आपलं जेवढं कौतुक मनापासून करावं, अभिनंदन जेवढं करावं तेवढं कमी आहे. मी 10-15 दिवस काय येऊ शकलो नाही, तर माझा या ठिकाणी मी आल्यानंतर माझा जो गुणगौरव आणि अभिनंदन आपण केलं त्यासाठी मी आपला ऋणी आहो. या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार पंजाबरावजी वर साहेब यांनी जो विशेषांक काढला तो खूप सुरेख असा विशेषांक आहे. नारी ललकार आणि आपल्या समाजाच्या कोणत्याही कामाची क्वालिटी ज्याला म्हणतात, ती क्वालिटी दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहे. हजारो वर्ष आपणाला जे दाबून टाकण्यात आलेलं होतं, तर ते एक ना एक दिवस जो हिरा असेल तो चमकल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपला समाज हा प्रामुख्यानं अत्यंत दर्जेदार आहे, आपण जे नेहमी सांगतो त्याचं प्रतिबिंब देखील या असणाऱ्या विशेषांकामध्ये आपणाला उमटलेलं दिसते. आणि म्हणून मी सन्माननीय पंजाबरावजी वर साहेब, आमच्या वरताई, समस्त संपादक मंडळ आणि या ठिकाणी ज्यांनी आपले लेख दिले, बातम्या दिल्या, जाहिरात दिल्या, तर त्यांचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्याचं कारण आहे की या गोष्टीची खूप मोठी आवश्यकता असते आणि समाज हा दानशूर किती आहे, समाज हा क्रियाशील किती आहे, त्याचं प्रतिबिंब जे अनेक असणाऱ्या क्षेत्रामधून उमटत असते, त्यातलं हे एक असं क्षेत्र आहे की आपण आपल्या वृत्तपत्राला किती तारतो, किती पुढे नेतो, किती त्याला सहकार्य करतो, तर याच्यावर हे खूप अवलंबून आहे. माझ्या मित्रांनो, आपण अनेकदा भाषणं देतो, तुम्ही मी सगळेच आपण मंडळी गेल्या 70 वर्षापासून, की लोकशाहीचा असणारा चौथा आधारस्तंभ म्हणजे वृत्तपत्र आहे, न्यूजपेपर आहे. मग ते इलेक्ट्रॉनिक न्यूज मीडिया असेल किंवा आपला असणारा प्रिंट मीडिया असेल, कोणताही मीडिया असेल, मीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जर असेल तर माझ्या मित्रांनो 60-70 वर्षामध्ये आपण एज्युकेशनली प्रोग्रेस जरूर केला, परंतु हे क्षेत्र असं एक दुर्लक्षित राहिलेलं आहे की याचं महत्त्व 1% लोक, आपण जर अभ्यास केला तर 1% लोक देखील याचं महत्त्व हे स्पष्ट करू शकणार नाही. 100 एक व्यक्ती देखील आपल्या घरी जर भंतेजी आले तर त्याची बातमी तयारी करू शकत नाही. आपल्या घरी जर कार्यक्रम आपण केला
तर त्याचं वृत्त जे आहे ते वृत्त लेखनाचं काम ती असणारी मग पोस्ट ग्रॅज्युएट व्यक्ती असेल, ती MA असेल, ती MCOM असेल, ती ME असेल, ती BJ असेल, ते वाटेल त्या क्षेत्रामध्ये एज्युकेशनल फक्त BJ MJचा भाग जर आपण वगळला तर बाकी असणारं सगळं आज BJ MJचं देखील महत्त्व लोकांना माहीत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क आपण जे काढलेलं आहे, तर जेव्हा आपली मंडळी हे इतरांना सांगते आहे की आपण तुमच्या मुलीचं नाव मुलाचं नाव या BJला BHWला आपण टाकूया, तर ते म्हणतात हे काय? ते म्हणतात की हे काय BJ काय, BHW काय? नोकऱ्या जरूर आहेत, 60-70 वर्षापासून आपण नोकऱ्या केल्या, परंतु माझ्या मित्रांनो एक वेळ का मनुष्य त्या नोकरीमध्ये गेला तर त्या नोकरीच्या पलीकडे त्याचे असणारे संस्कार हे लयात जातात. तो म्हणतो मला आता पत्र लिहिता येत नाही, मी क्लार्क जरूर आहो, मी साहेब जरूर आहो, पण गेल्या असणाऱ्या 15-20 वर्षापासून पत्रच नाही लिहिलं. तर न्यूज तयार करणं हा भाग लांबच राहिलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर लोकशाहीचा 4था आधारस्तंभ सांगितला. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, मीडिया आपल्या समाजाचा प्रभावी असणं अत्यंत खूप मोलाचं आहे. आपला मीडिया मग ते त्रैमासिक असो, मासिक असो, साप्ताहिक असो, दैनिक असो, तर त्याला खूप आपण उचलून धरलं पाहिजे. आपला मीडिया फार जबरदस्त आणि प्रभावी जर बनला तर माझ्या मित्रांनो, आता घरडे सरांनी वगैरे जे विचार या ठिकाणी मांडले, तर त्या दृष्टिकोनातून हे सगळे शस्त्रास्त्र आहेत. आपली सत्ता हस्तगत करण्याचे शस्त्रास्त्र आपल्या भात्यामध्ये जर नसतील तर मला सांगा युद्ध लढायचं कसं? मी निवडून आलो पाहिजे, अरे तुझ्याकडे पेपर आहे का? तुझा पेपर आहे का? तुझ्या समाजाचा पेपर आहे का? तू प्रचार कसा करणार आहे? तुझे मतं काय आहेत? तुमचं मन काय आहे? तुमचे विचार काय आहेत? तुमच्या मनाची निर्मळता काय आहे? तुमचा त्याग किती आहे? तो त्याग कुठं स्पष्ट केला का? कोण्या पेपरला आलेला आहे? किती तुम्ही आघाडी घेतलेली आहे? तुम्हाला ग्रामपंचायतपासून तर राज्यसभेपर्यंतचं काय माहीत आहे? हा तर ग्रामपंचायतचा सदस्य असो का राज्यसभेचा सदस्य असो, तिथं गेल्यानंतर 5 वर्ष त्याला दरवाजेच धुंडायला लागतात. ज्याला बाळाचे डोळे उघडले नाही असं आपण म्हणतो, बाळानं डोळे उघडले नाही असं आपण म्हणतो. निवडून जरूर जातो, त्याला त्यातलं काय कळतंय? त्याला काय कॉन्स्टिट्यूशन माहीत आहे? त्याला त्याचे अधिकार माहीत आहेत? त्याला त्याचे कर्तव्य माहीत आहेत? तो आमदार झाला तर तो काय काय करू शकतो हे त्याला माहीत आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे शस्त्रास्त्र पहिल्यांदा पाजवून ठेवायला आपल्याला सांगितलेलं आहे. हे शस्त्रास्त्र पाजवले नाही, शस्त्रास्त्र मोडकळीस आले, ते दिसतही नाहीत, पेट्यात थांबलं तर आपण कसं विनर राहणार? आपण कबड्डीची प्रॅक्टिसच केली नाही तर तो गेम कसा जिंकणार आहे? त्याला कबड्डीचा नियमच माहीत नाही, तो तसाच आऊट होतो. कबड्डी कबड्डी करत येणारा माणूस तसाच वरून हातही लावून खालून पाय लावतो. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचं प्रशिक्षण हे खूप मोलाचं आहे. त्या प्रशिक्षणाच्या साहाय्यानं आपल्याला संपूर्ण दारुगोळा, शस्त्रास्त्र हा गोळा करता येतो. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचं लक्ष असेल, मुद्दा म्हणून सांगतो नम्रपणे, की मुंबईला पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काढलेली होती. पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट की माझा माणूस ग्रामपंचायतमध्ये जाण्या अगोदर, जिल्हा परिषदमध्ये जाण्या अगोदर, पंचायत समितीत जाण्या अगोदर, विधानसभेत जाण्या अगोदर, राज्यसभेत जाण्या अगोदर, लोकसभेत जाण्या अगोदर, विधान परिषदेत जाण्या अगोदर तो ज्ञानी असला पाहिजे. तो त्या क्षेत्रातलं त्याला ज्ञान असलं पाहिजे. आता एक माणूस असा उभा करा जो या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून उभा झालेला आहे, की पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून अकोला विधानसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक घरडे साहेब उभे आहेत, आणि दुसरीकडे कुठलं ट्रेनिंग न घेतलेला, कधीच न पाहिलेला,
भांडवलाच्या आधारावर हा भारताकडे उभा आहे. जेव्हा प्रचार प्रसार कराल, आपलं वृत्तपत्र असेल, आपले भोंगे वाचतील, तर त्यावेळेला लोक आकर्षित होतील की अरे पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून प्राध्यापक घरडे सर आलेले आहेत. ते आताच सांगतायत की मी गेल्यानंतर कोणत्या नियमानं, कोणत्या कायद्यानं मला तुमचा विकास करायचा आहे. मला या ठिकाणचे असणारे काही शाळांचा विकास, हॉस्पिटलचा विकास, रोडचा विकास, ग्रंथालयांचा विकास, आर्थिकतेचा विकास, उद्योगाचा विकास माझ्या मतदारसंघामध्ये मी या नियमानं, या कायद्यानं खेचून आणणार आहोत. हे जेव्हा तो जनतेला सांगेल तर जनता त्याला निवडून देईल आणि मग म्हणतील की हा भारताकडे काही कामाचा नाही आपल्या. हे प्राध्यापक घरडे साहेबांना आपण निवडून दिलं पाहिजे. हा जो प्रभाव आहे माझ्या मित्रांनो, त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शस्त्रास्त्र आपल्या भात्यामध्ये आपण किती ठेवतो, किती पल्लेदार आहेत, त्यागमय आहेत काय का स्वार्थी आहेत, या पद्धतीनं ते जनतेच्या समोर येईल. हा उभा राहिलेला माणूस हा लुटणारा आहे काय, त्याने याच्या अगोदरचं आयुष्य कसं गमावलं ते जनतेपुढे आलं पाहिजे. त्याने जनतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा किती अंमल केलेला आहे, किती त्याग केलेला आहे. का आपल्याजवळच आलं तर सावटतच राहिला का बाबा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शितावून भाताची परीक्षा सांगितली की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा देतो का. 200 रुपये मजुरी कमावली, पण त्या 200 रुपयातून त्यानं 20वा हिस्सा हा दिला काय, 10 रुपये दिले का. ते देण्यासाठी हा अख्खा सागर पडलेला आहे, जो आपला समाज दारिद्र्यात खितपत पडलेला आहे. कुठं द्यावा हा भागच नाही आहे. जेवढी आपली बुद्धिमत्ता पल्लेदार असेल त्या पद्धतीनं ते क्षेत्र आपण व्यापू शकतो. माझ्याच्यानं जर 200 लोक गोळा होत असतील, अरे जगताप साहेबांच्यानं 500 लोक गोळा होतील, ते 200 महत्त्वाचे आहेत तर 500 महत्त्वाचे आहेत. एखादा माणूस येईल म्हणून 5000 लोक गोळा करू शकतो मी, तेवढा माझा त्याग आहे, तेवढ्या माझ्या क्षमता आहे, तेवढी माझी तळमळ आहे, तेवढी माझ्या मनात निर्मळता आहे, मी द्वेषभावना ठेवत नाही. हे समाजापुढे जेव्हा येईल तेव्हा जगताप साहेब 5000 लोक गोळा करू शकतात. आणि मग प्रत्येकाच्या असणाऱ्या क्षमतांचं, सगळ्या गोष्टीचं आउटपुट म्हणजे आपण आपल्या समाजाला किती तरबेज करू शकतो. प्रत्येकाच्या क्षमतेचा प्रभाव वेगवेगळा असतो ना. तो प्रभाव किती आहे हे जर आपल्याला मोजायचं असेल तर बाहेरच्या जगात डोकावून पाहण्याचं काम नाही. आपल्या अंतर्गत मनामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे की आपल्यामधली निर्मळता किती. मी किती लोकांच्या टिंगला केल्या, मी किती लोकांचा द्वेष केला, मी किती लोकांच्या विरोधात बोलतो, किंवा किती लोकांना मी निर्मळतेनं बोलतो. मी सगळे लोक चांगले आहेत, त्यांच्यातील चांगल्या सद्गुणांचा आपण वापर केला पाहिजे, वाईट कोणाला म्हटलंच नाही पाहिजे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जर असेल आणि त्याला जोड जर त्यागाची असेल माझ्या मित्रांनो, तर समाज आपण जोडू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं जे विधान आहे ते मुद्दामून मी या ठिकाणी थोडंसं आपणापुढे वाचतो. राजकीय चळवळीपेक्षा सामाजिक चळवळी जास्त प्रभावी. राजकीय चळवळीपेक्षा सामाजिक चळवळी जास्त प्रभावी. बाबासाहेब म्हणतात, इतिहासाचा एक अभ्यासक म्हणून मी एका गोष्टीने प्रचंड प्रभावित झालो आहे. ती गोष्ट अशी की एखाद्या जमातीच्या पुनरुत्थानासाठी राजकीय शक्ती ह्या कितीतरी महत्त्वाच्या असल्या तरीही सामाजिक, आर्थिक आणि नैतिक शक्ती ह्या कितीतरी अधिक पटीने जीवनदायिनी आहेत. आणि असे की राजकीय शक्ती हा फक्त सामाजिक, आर्थिक आणि नैतिक ह्या गोष्टी माणसाच्या पुनरुत्थानाची साधने होत. मी अगदी प्रारंभापासून राजकीय चळवळीपेक्षा सामाजिक चळवळींवर अत्याधिक जोर देत आलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सामाजिक चळवळी जास्त प्रभावी केल्याशिवाय राजकीय शक्ती ह्या जास्त प्रभावी
होऊ शकत नाहीत. सामाजिक चळवळी ह्या मदरलँड आहेत, ह्या जन्मदात्री आहेत. सामाजिक चळवळीला सोडून जर राजकीय चळवळ केल्या तर कांशीरामजींना देखील मी प्रामुख्यानं अमरावतीला हे ठणकावून सांगितलेलं आहे. कांशीरामजींची खूप महत्त्वाची महाराष्ट्राच्या अत्यंत अंतर्गत गोटातील कार्यकर्त्यांची बैठक होती. बसस्टँडच्या बाजूला जो हॉल आहे ना, त्या हॉलमध्ये. आता मी तर काही कार्यकर्ता नव्हतो, परंतु मला लोकांनी सांगितलं की नाही तुम्ही चाललंच पाहिजे आतमध्ये. और म्हटलं ते गेटवर तपासतात ना, याच्यावर बिल आहे का नाही. नाही आम्ही आहो ना. अरे म्हटलं तुम्ही हा, पण मी नाही ना. त्या मुळात तुमचा अंतर्गत कार्यकर्ता पाहिजे त्याला. तर नो प्रॉब्लेम. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संघटन प्रयत्न करत असते किंवा ही मंडळी याच्यात आली पाहिजे, ही मंडळी याच्यात आली पाहिजे. त्यांनी आतमध्ये नेलं आणि नेलं तर नेलं. मग त्यांनी सांगितलं की अकोला जिल्ह्यातर्फे भारसागळे सर बोलतील. और पण म्हटलं मी काय, हे तुमच्या अंतर्गत गोटातील लोकांची बैठक आहे. नाही आम्हाला माहीत आहे तुम्ही बरोबर बोलता. आता माणसं ओळखता आले पाहिजे. याला चॉकलेट दिलं तर हा गोड गोड बोलते का, हे ओळखता आलं पाहिजे. पुन्हा हा चॉकलेट घेणार आहे का. आता हे ज्या कार्यकर्त्यांना ओळखता येत नाही माझ्या मित्रांनो, चळवळ तो पुढे नेऊ शकत नाही. प्रयत्न जरूर असतात. आणि म्हणून अत्यंत सन्माननीय मंडळी होती अकोला जिल्ह्याची. त्यांनी सांगितलं की नाही भारसागळे सर बोलतील. आता मला सांगा, मला जर टायफॉईड झाला असेल तर मी औषध घेईन, आणि मी निकोप असेल तर मी डॉक्टरकडे जाणार नाही ना. तर नो प्रॉब्लेम. मग मी त्यांना प्रत्येकाला सांगण्यात आलं होतं की 3 मिनटं बोलते. आता महाराष्ट्राचे कार्यकर्ते, अगोदर मायावती कांशीरामजींचं असणाऱ्या बसस्टँडच्या समोरच्या ग्राउंडमध्ये मोठी सभा झाली होती. आणि सभा आटोपल्यानंतर मग रात्रीच्या वेळेला ही अंतर्गत कार्यकर्त्यांची बैठक होती. हा मुद्दा आपण पुन्हा पुन्हा समजून घेण्याची गरज आहे. म्हणून या मुद्द्याला मी थोडासा हात घातलेला आहे माझ्या मित्रांनो. कांशीरामजींना मी सांगितलं स्पष्टपणे कि ते आश्चर्यचकित झाले की ये साला कैसा क्या मतलब स्टेज पर कैसा गया. तो मी त्यांना सांगितलं की म्हटलं कांशीराम जी, बात ऐसी है कि हमारे महाराष्ट्र में 11 साल तक जंगल में रहने वाले जमात का मुख्यमंत्री था, जिसका नाम वसंतराव नाइक था. जंगल में रहने वाली जमात है वो. तो महाराष्ट्र का मुखिया आदमी बनने के बाद में वो समाज भी हमारे समाज को अच्छा नहीं बोलता. वो कभी धेड़ बोलता है, कभी महार बोलता है. तो हमारे समाज को अगर नहीं छोड़ता तो उसको अन्याय अत्याचार का निर्मूलन करना चाहिए. ये जो औषध है ये पिलाई नहीं गई अभी तक. 11 साल तक, 11 साल किसको बोलते, तो पूरा महाराष्ट्र बदल सकता था. जो कि बाबा साहब की वजह से वो पढ़ा लिखा है, वो मुख्यमंत्री बन गया है. लेकिन कभी कास्ट एनिहिलेशन बोलो, अत्याचार का निर्मूलन बोलो, तो ये वो आदमी कर नहीं पाया. उसका कारण ये है कि सामाजिक ज्ञान, बुद्ध फुले शाहू आम्बेडकरी ज्ञान जब तक वो सामाजिक मूवमेंट के आधार पर स्वयं लेता नहीं, तो राजनीति में वो विश्व का प्रधानमंत्री भी बना तो सामाजिक अन्याय अत्याचार भेदभाव कम नहीं होंगे. और इस कारण से आपकी मूवमेंट सामाजिक और राजनीतिक, ये भलाई आपने DS4, बामसेप, ये भलाई निर्माण की है. उसके बाद में बहुत चंद दिनों में आपने राजनीति के तरफ मुड़ दिया है. और अभी अगर देखा गया कि कांशीराम जी
आप जहाँ पर खड़े हैं तो पीछे हट के देखिए कि आपकी सामाजिक मूवमेंट कहाँ है और राजनीतिक मूवमेंट कहाँ है। पीछे देखने के बाद में सामाजिक मूवमेंट दूरबीन से भी देखी तो दिखाई नहीं देती, और आगे तो आपने उत्तर प्रदेश काबिज किया है, राजनीति में मुख्य अपना उत्तर प्रदेश काबिज किया है, लेकिन सामाजिक मूवमेंट कहाँ है? और सामाजिक मूवमेंट न होने की वजह से उत्तर प्रदेश में अभी आपने अगर लोगों को बोला कि भाइयों अपने को सामाजिक मूवमेंट के लिए, सामाजिक मूवमेंट का विश्व का महामेरु तथागत बुद्ध धम्म का स्वीकार करना है, तो आपके कौम के आदमी आपके तरफ आएंगे और बोलेंगे कि कांशीराम जी ये हमारी निमंत्रण पत्रिका है, ये चमड़े का कारखाना 10 करोड़ का खड़ा किया है, उसके उद्घाटन के लिए आपको आना है, और आप बोलेंगे कि बुद्ध धम्म का स्वीकार करना है, तो वो बोलेंगे कि भाई 5 या 6 साल का लड़का होने के बाद में स्कूल में डालते हैं, अब हम तो 25 साल के हो गए, तो हम तो मास्टर को ही मारेंगे। पहली कक्षा में कैसे जाएंगे? अभी पहली कक्षा में कब डालना पड़ता है? वो उम्र का 5 या 6 साल का है तब डालना पड़ता है। अभी तो कांशीराम जी ये आपके वजह से ये हमने तो 10-20 करोड़ का एक चमड़े का कारखाना लगाया है, हम तो जानते नहीं है बुद्ध को, आप सत्यनारायण की पूजा रखी है, आपको आना है। माझ्या मित्रांनो, कांशीरामजींच्या समोर जेव्हा हे सांगितलं आणि त्यांना पुन्हा एक मुद्दा सांगितला की कांशीरामजी बात ऐसी है कि आपने जो बुद्ध धम्म का स्वीकार करना था, वो बुद्ध धम्म का स्वीकार माने कि धर्म का स्वीकार नहीं है, वो सामाजिक मूवमेंट के आधार का स्वीकार है। अभी महाराष्ट्र में हमको डॉक्टर बाबा साहब का नाम विद्यापीठ को देने के लिए 14 साल भले लगे, लेकिन अभी किसकी औकात नहीं है कि वो बोर्ड निकाल के बाजू हटा दिया जाए। उसका कारण है कि सामाजिक मूवमेंट यहाँ पर बहुत मजबूत है और इससे चेंज नहीं हो सकता है। लेकिन उत्तर प्रदेश में सत्ता बदल गई कि जो सिद्धार्थ गांव नाम रखा है वो पार्टी हटा देते हैं और सीता गांव रख देते हैं। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर गांव की पार्टी हटा देते हैं और वहाँ पर रामकृष्ण गांव लगा देते हैं। कोई ऐसा नहीं है आगे आए और उसका विरोध करे। उसका कारण यह है की सामाजिक मूवमेंट ही नाही आहे। सामाजिक मूवमेंट आणि मग कांशीरामजींनी हे सगळं सांगितल्यावर एक टिप्पणी केली, त्यांची पद्धत असते, ते राजनीतिवाल्यांच्या लोकांची काही भाग नाही त्याचा, कि भारसाकडे जैसे हमारे बीच में आए तो कुचले जाएंगे। मतलब मैं बीच में आया नहीं ना, ढकेल दिया ना मेरे को मैं बीच में आया नाही। आणि मग यांना म्हटलं मी आता त्यांच्या स्टेटमेंटवर मला फक्त 2 मिनटं बोलू देता का तुम्ही? हे म्हणायला नाही जमत नाही। आता म्हटलं हुकलं का नाही का? माझा सांगण्याचा उद्देश हा आहे, राजनीती हा पहिला मजला जरूर आहे, पण ग्राउंड फ्लोर आणि फाउंडेशन ते नाही आहे। विदाउट फाउंडेशन राजनीती हे सक्सेस होऊ शकत नाही। ती दुय्यम गोष्ट आहे। मला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्टेटमेंट तर माहीत आहे का? आता हे मी स्टेटमेंट वाचून दाखवलं, याच्या खालीच आहे राजकीय शक्ती महत्त्वाची। पण आपल्याला वैचारिक क्षमता असणाऱ्या माणसांना विवेक बुद्धीच्या आधारे लॉजिकली त्याची क्रमवारी निश्चित करावी लागते, आणि ते एज्युकेटेड माणसं आहेत। ऑन द बेस ऑफ त्याचा विवेक शक्तीच्या आधारे प्रत्येक गोष्टीचा क्रम जर निश्चित केला तर त्याचा आउटपुट निर्माण होते। माझ्या मित्रांनो, मी नेहमी करता म्हणतो की हायड्रोजन गॅस तयार करायचा असेल तर काही कशात टाकल्याने निघत नाही, ऑक्सिजन गॅस तयार करायचा असेल तर काही कशात टाकल्याने जमत नाही आहे। ते घटक तर आहेतच तुमच्याजवळ, आणि म्हणून त्या घटकांचा क्रम कसा लावला पाहिजे? Zn + H2SO4 = त्या पद्धतीने त्याचा रसायनशास्त्राच्या आधारे तो गॅस तयार होईल का पहिल्यांदा गॅस + ZnS
यासमोर करायचा. आणि म्हणून सामाजिक नावाची गोष्ट ही देखील शास्त्र आहे. फक्त रसायनशास्त्र शास्त्र नाही आहे, फक्त गणितशास्त्र शास्त्र नाही आहे. द ग्रेटेस्ट सायन्स इज द सोशल सायन्स. आणि म्हणून सोशल सायन्सेसमध्ये तुम्हाला समाजशास्त्र घ्यावं लागेल, तुम्हाला अर्थशास्त्र घ्यावं लागेल, तुम्हाला राजनीतीशास्त्र घ्यावं लागेल, तुम्हाला धर्मशास्त्र घ्यावं लागेल आणि याचा क्रम लावा लागेल. त्यामुळे माझ्या मित्रांनो, पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इज अ फाउंडेशन फॉर सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट. हे आवर्जून आपण ध्यानी घेणं गरजेचं आहे. राजकारणातला धडा जर आपल्याला शिकायचा असेल तर त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडलो पाहिजे आपण. आणि तुम्हाला आनंदाची बाब सांगतो, मुद्दामून याच्या अगोदरही आपण विचार केलेला आहे. आपल्या असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या द्वारा फार कमीत कमी कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपली प्रारंभ होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपली प्रारंभ होणार आहे. राजकारण करा का नोका करू, परंतु नॉलेज ही नावाची गोष्ट असली पाहिजे. नॉलेज नसेल तर 70 वर्षापासून आपण जणू काही स्वप्नामध्ये डोळे बंद करून राजकारणामध्ये हात वारे करत आहो. कधी पाय आपटत आहो, कधी हात आपटत आहो. आणि या आपटीमध्ये डोके आपटूनच जास्त लोकांनी घेतलेले आहेत. आपण बसलेले सगळी त्यागी मंडळी आहे ना प्रतिष्ठानची, ती वर्तमानामध्ये राजकारणात असलेल्या लोकांना इथं बोलवा. त्याच्यापेक्षा 10 पटीनं श्रेष्ठ राजकारण ही आपली मंडळी सांगते त्यांना. बिकॉज ऑफ दॅट सोशल मुवमेंट आपण स्टार्ट केलेली आहे. सोशल मुवमेंट स्टार्ट केलेली आहे आपण. ही पॉलिटिकल मुवमेंट नाही. पॉलिटिकल मुवमेंट जी असेल तर ते पॉलिटिकल मुवमेंट याच्या आधारावर उभी राहणार आहे. आज आपलं प्रतिष्ठान अकोला जिल्ह्याच्या 1800 गावांमध्ये पोचत आहे. ही आनंदाची बाब तुम्हाला सांगतो आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 1800 गावं आहेत. खाईन तर तुपाशीच नाही तर उपाशी अशी आपली संस्थाच नाही आहे. आपली संस्था अत्यंत नम्रतेने क्रियाशीलतेने काम करणारी आपली संस्था आहे. आता आपण उगाच म्हटलं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क अँड नर्सिंग याच्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. आता कल्पना करा, हे काय 2-4-5 लोकांचं काम आहे का की नोकरी दिली. आताच आपल्या इकडे 65 कर्मचारी आहेत. परंतु आपण स्टेटमेंट केलेलं आहे विवेकबुद्धीच्या आधारे. अकोला जिल्हा हा प्रथम क्रमांक. 1800 खेडे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. या 1800 खेड्यांमध्ये प्रत्येक खेड्यामध्ये BHWचे 3 कर्मचारी आणि BJMJचे 2 कर्मचारी. आता आपला दैनिक पेपर निघणार आहे म्हणून BHW आणि BJMJचे असे हे मिळून 5 कर्मचारी त्या खेड्यामध्ये जाऊन आपल्या समाजाचे किती घरं आहेत, त्या घरांचं स्वरूप काय आहे, त्या घरांची आर्थिक स्थिती काय आहे, त्या घरांची शैक्षणिक स्थिती काय आहे, नोकऱ्या आहेत का नाही, शेती आहे का नाही, उद्योग आहे का नाही, आणि ॲग्रिकल्चर लँड नसणारे, नोकरी नसणारे किती घरं आहेत, तिथली शैक्षणिक अवस्था काय आहे, मुलांना कॉन्व्हेंट आहे काय, मुलांना हायस्कूल आहे काय, किती लांब जावं लागते, आर्थिक स्थिती पुन्हा कशी आहे, त्यांना रोजगार किती लोकांना पाहिजे, त्या ठिकाणी बचत गट चालू करायचा आहे काय, पतसंस्था चालू करायची आहे काय, 100 घरापैकी 20 घरांमध्ये शेती नाही, नोकरी नाही, तर त्या 20 घरांना नियमित रोजगार देण्यासाठी तिथं 20 एकर शेतीची गरज आहे.
प्रतिष्ठान 20 एकर शेती त्या ठिकाणी खरेदी करेल आणि नियमित कृषी विद्यापीठाप्रमाणे त्या ठिकाणी रोजगार देईल. त्या ठिकाणी बचतीची सवय लागावी. अख्ख्या गावामध्ये बचत गट, सुभेदार रामजी आंबेडकर पतसंस्था त्या ठिकाणी ब्रँच ओपन होईल. कॉन्व्हेंटची गरज आहे, कॉन्व्हेंट त्या ठिकाणी स्टार्ट होईल. कल्पना करा, एका गावामध्ये 5 कर्मचारी, 1800 गावामध्ये किती कर्मचारी? 9000 कर्मचाऱ्यांना येणाऱ्या 3 ते 5 वर्षामध्ये माझ्या मित्रांनो त्या ठिकाणी जे इथून शिक्षण घेऊन जाणार आहेत त्यांना जॉब भेटणार आहे. सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक पाया मजबूत केल्याशिवाय तुम्हाला मत द्यावे कसे काय देतील? त्या जिल्हा परिषदमधले टीन टप्पर घेण्यासाठी, शिलाई मशीना घेण्यासाठी अर्धे पैसे पहिले आणून दे, अर्धे नंतर घे. आपल्याला माहीत नाही का, आपले आमदार देखील त्या ठिकाणी तुमच्या माझ्या मतांवर निवडून गेलेले आमदार देखील त्या ठिकाणी जर सभागृह बांधायचं असेल, ते जर 5 लाखाचं असेल तर पहिल्यांदा 2 लाख 2.5 लाख पहिले घेतात. हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जाते त्यांना. म्हणून त्यांचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे ते कदाचित तिकडचं असेल, पण बुद्ध फुले शाहू आंबेडकरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये हे शिकवल्या जाईल की तुझ्याकडे 1 भाकर जरी असली, अर्धी भाकर समाजाला दे, अर्धी तू ठेव आणि राजकारणात उभा राहा. हे तिथं तो झाला आंबेडकरी पॉलिटिशियन. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपलं प्रतिष्ठान जे आहे ते सामाजिक चळवळ हे पुढे. आता सामाजिक चळवळीमध्ये सगळ्या गोष्टी आल्या. पुन्हा पुन्हा आपल्याला सांगण्याचं काम याच्यासाठी नाही आहे. सामाजिक चळवळीमध्ये सामाजिक शास्त्राच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे हे जगमान्य समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीतिशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र हे सगळे शास्त्र आले त्याच्यावर. आणि म्हणून सामाजिक चळवळीचा भाग हा आघाडीवर असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग पॉलिटिकल हा लास्ट द पार्ट ऑफ द सोशल सायन्स आहे. पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट इज द लास्ट सब्जेक्ट ऑफ द सोशल सायन्सेस. आणि म्हणून पहिल्यांदा शैक्षणिक, आर्थिक आणि धार्मिक हा मुद्दा जो आहे, धार्मिक म्हणजे बुद्ध धम्माच्या आधारे, ते पूजापाठाच्या आधारे नाही आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, तुम्ही आपण खूप त्याच्यामध्ये आपण फाउंडेशनचे दगड ज्याला म्हणतो आपण, त्यामुळे आपल्या प्रतिष्ठानमध्ये आपण जे 3-4 हजार परिवार आहो, तर यांचं क्षणोक्षणी किती कौतुक करा, किती अभिनंदन करा कमी आहे, एवढे ते अभिनंदनास पात्र आहेत माझ्या मित्रांनो. कारण आपण त्या पद्धतीच्या चळवळीमध्ये उतरलेले आहोत. असो, आज अत्यंत महत्त्वाचा विषय ओघाओघानं या ठिकाणी घरडे साहेबांनी तो विषय हाताळल्यामुळे खूप महत्त्वाचा विषय त्यांनी काढलेला आहे. पॉलिटिकल हे खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यावरून तुमच्या आपल्या घरडे सर लक्षात येईल की आपली पाऊलवाट कुठं चाललेली आहे. आपली पाऊलवाट हे डेस्टिनेशनच आहे. आपल्या सौर ऊर्जा लावायची असेल, झकास लाईट पाळायचे असतील, तर पहिल्यांदा जेवढी बिल्डिंग आहे तेवढी उंच न्यावं लागेल ना, आणि मग सौर ऊर्जेचे यंत्रणा लावावं लागेल. तशी आता आपल्या 5च्या 4थ्या मजल्यावर सौर ऊर्जा चालू आहे. 20-25 लाखाचा प्रोजेक्ट आपला चालू झालेला आहे सौर ऊर्जेचा. आपण जर म्हटलं असतं सौर ऊर्जा इथंच लावून टाका ना, अंधार झाला असता. सौर ऊर्जा निश्चित पॉलिटिकल पॉवर आहे, परंतु तो विशिष्ट हाईटवर नेऊन ठेवावा लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आपणाला आपल्या समाजाला तुमचा आपला चळवळीतल्या माणसांचा त्याग दाखवा लागणार आहे. खूप त्याग दाखवा लागणार आहे. आणि ट्रान्सपरंट त्याग दाखवा लागणार आहे. गुपित त्याग नाही, त्याग आहे मजजवळ, कोटाच्या खिशात आहे, अरे काढ बाहेर. आणि म्हणून तो ट्रान्सपरंट असला पाहिजे. त्यामुळे आता तायडे साहेबांनी, नंदागोडी सरांनी आणि सगळ्या आपल्या मंडळींनी जो विचार मांडले या ठिकाणी माझ्या मित्रांनो, मागे आपण 1-2 वेळा सांगितलेलं होतं की ज्यांचं वय
विशेषतः 58च्या पुढे आहे, प्रतिष्ठानशी आपण दुटलेले आहोत, अशा आपल्या मंडळींनी आता 20वा हिस्सा हा ट्रान्सपरंट पोझिशनमध्ये इंडिकेट केला पाहिजे, समाजाच्या पुढे आणला पाहिजे. मागच्या हप्त्यापासून आपण 20वा हिस्सा देणाऱ्यांचे असणारे न्यायपत्रामध्ये 4थ्या पेजवर फोटो छापत आहोत. अनेकांनी म्हटलं सर त्याची काय गरज आहे? म्हटलं त्याचीच गरज आहे. त्याची याच्यासाठी गरज आहे की नाहीतर धावधाव मेलानपूर भी नाही जेवला. खरे किती, स्पष्ट किती, अस्पष्ट किती हे एक्सपोज झाले पाहिजे ना. ते 20वा हिस्सा देत आहेत, समाजापुढे आले पाहिजे ना. आणि त्यामुळे जास्तीत जास्त आपली मंडळी जी आहे 20वा हिस्सा देणारी त्यात झाली पाहिजे. 20वा हिस्सा म्हणजे काही नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप म्हणजे एवढी आपल्यावर करुणा दाखवलेली आहे. ते करुणेचा महासागरच होते, तुम्हाला आपल्याला माहीत. एवढी करुणा, पण 100तले 5च रुपये द्या रे. 95 राहते ना तुमच्याकडे. मग मला 60,000 रुपये जर पेन्शन असेल तर मी 3,000 का देऊ नये? 100तले 5 देताना आपण नेहमी चर्चा करतो याची. 100तले 5 देताना म्हणतात देऊ आताच. अरे थांब ना, पगार किती आहे पाहिलं पहिल्यांदा. आणि त्या पगाराचे ते 20वा हिस्सा. आता कालच तुषार कुमारला सांगितलं की हे सगळ्यांचे बिलकुल डेट वाईज क्रम लावा. आपली मंडळी खूप त्यागी आहे, त्यांच्यापुढे ही गोष्ट गेली पाहिजे. आणि म्हणून आपल्या डेटपासून लिहा की वारसाकडेनं समजा आता नोव्हेंबरपासून 3,000 रुपये चालू केले, म्हणून डेट नोव्हेंबर 2023 पासून, फोटो, तारीख, रक्कम सगळे बिलकुल एक. ते म्हणून सर 4था पेज जाईल ते 4 पेज याच्यासाठीच जाऊ द्या. 4 पेज याच्यासाठी जाऊ द्या, याच्यापेक्षा मोलाचं काय. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपण जे आहे तर आपण त्या पद्धतीनं 20वा हिस्साचा आपण आपल्या समाजासाठी, गरीब समाजासाठी, आज प्रतिष्ठानशी अटॅच असणाऱ्या माणसाच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे ना माझ्या मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला दिलासा वाटतो आहे. काळजी करण्याचं काम नाही आहे. लहान डिशीज असो, मोठा डिशीज असो, अडचण सांगा, प्रतिष्ठान पाठीमागं ताठ उभा आहे. शिक्षणाचा मुद्दा घ्या, प्रतिष्ठानशी जुटलेले आहात. आपल्या मुलामुली, भावा बहिणींचं एज्युकेशन असेल, अडचण आली असेल, प्रतिष्ठान त्याच्या पाठीमागं उभा आहे. आणि म्हणून त्याला दिलासा देणारा, या गरीब समाजाला खूप दिलासा देणारा, त्याला पहिल्यांदा निश्चिंत करण्याचा प्रयत्न करूया आपण की मला कुठल्या प्रकारची असणारी विवंचना आता नाही आहे. मी प्रतिष्ठानशी अटॅच आहो आणि मी त्यागी आहो. त्यामुळे 5-50 हजार असो का 5-10 लाख असो, मला काळजी करण्याचं काम नाही आहे. एवढं पाठबळ अकोला जिल्ह्याच्या गरीब समाजाला झाला आलं माझ्या मित्रांनो. तर पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून जाणारे माणसं ते कोण्या पक्षाचे, बाळासाहेबाचे आहेत का, आठवलेचे आहेत का, कवाडेचे आहेत का, कोणाचे आहेत, हा मुद्दा अलग आहे. पॉलिटिकल ट्रेनिंगमधून आलेला आहे ना, तो तळमळीचा पॉलिटिशियन आहे. तो समाजासाठी झटणारा आहे, तो प्रतिष्ठानशी अटॅच आहे, त्यानं तेवढा त्याग केलेला आहे, कार्यक्षमतेचा त्याग केलेला आहे, बुद्धिमत्तेचा त्याग केलेला आहे, आर्थिकतेचा त्याग केलेला आहे. आणि पॉलिटिकल ट्रेनिंगचं जे बाळकडू आहे ते प्यालेलं आहे. त्याला माहीत आहे मला गरीब समाजाची उन्नती कशी करायची आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, या चळवळीमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येनं येणं हे गरजेचं आहे, एवढं सांगतो. आणि नंदागोडी सर पुन्हा रागावणारच आहेत. जगताप साहेब, नंदागोडी सर, ही ज्येष्ठ मंडळी जी आहे, तायडे साहेब, बाकीची सगळी मंडळी, मी आता थोडंसं त्यांनी आदेश दिलाच होता पण कमी केलं. मी 1 तासाच्या ऐवजी कमी करून टाकलं. तर सगळ्यांचा मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. गेल्या 15 दिवसात ह्या अशा दमदार आणि तडफदार मार्गदर्शनाची खरंच खूप उणीव जाणवत होती. गेल्या 2 नोव्हेंबरला दिवंगत लीलाबाई कोकणे यांचे निधन झालेले आहे आणि आज काशीराम पळसपगार यांचे निधन झालेले आहे. आपण दोघांनाही इथे आदरांजली अर्पण करणार आहोत.
तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर 2 मिनिटे उभं राहायचं आहे आणि मौन पाडून आपण त्यांना आदरांजली अर्पण करूया. साधु साधु साधु. एक साथ विश्राम. सर्वांनी जागेवर बसून घ्या. आजच्या ह्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. सन्माननीय नारी ललकार साप्ताहिक नारी ललकारचे संपादक सन्माननीय पंजाबराव वर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. जय भीम सर्वांना. हा आपला दर रविवारचा हा कार्यक्रम आणि 15-20 दिवसानंतर भारसाखळे सरांचं इथं आगमन, कारण सरांची तब्येत बरोबर नव्हती आणि सर्वांनी सरांच्यासाठी काळजी देखील व्यक्त केलेली आहे. आणि असं असताना देखील सरांची धडपड म्हणजे खूप अशी आहे. हे तर आजारी असताना आहे, ज्यावेळेस सुरुवातच्या याचं काम सुरू होतं आणि सर नागपूरला भरती होते अटॅकच्या वेळेस. त्यांना ही मंडळी भेटायला गेली. सरांनी घरांचं विचारायला पाहिजे, लेकराचं विचारायला पाहिजे होतं. नाही, आपल्या बांधकामाचं कसं काय चालू आहे. म्हणजे एकीकडं मरणासन्न परिस्थितीमध्ये तशाही अवस्थेत शेवटच्या यातनी जर असा विचार करणारे प्राध्यापक भारसाखळे सर अख्ख्या समाजाच्या भल्यासाठी इथं झटताना दिसतात. आणि आपण हा एवढा मोठा हा प्रकल्प हा उभा केलेला आहे आणि आपण सर्वांनी म्हटलेलंच आहे, इथं हा ऊर्जा देणारं स्थान आहे. म्हणजे आपल्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे नागपूरला जर दीक्षाभूमी असेल आणि मुंबईला चैत्यभूमी असेल तर मध्यस्थी ठिकाणी आपलं हे प्रबोधन भवन हे प्रबोधनाचं केंद्र झालेलं आहे. आणि त्या प्रबोधन केंद्राचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय भारसाखळे सर हे आजच्या कार्यक्रमाला अशा असतानाही अध्यक्षस्थान स्वीकारलं. आणि सुंदरसा असा विचार की आपलं राजकारण कुठं थांबलेलं आहे, म्हणजे कुठं भरकटलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं. आपला म्हणजे तसं बघितलं तर आपली RPIची चळवळ बाबासाहेब असताना जर एवढे आमदार एवढे खासदार येत होते की भीषण परिस्थिती असताना आता तर सर्व काही अनुकूल आणि सर्व तज्ज्ञ लोक आहेत. असं असताना एकही आमदार नाही, एकही खासदार नाही. त्यासाठी सरांचा जो हा मनोदय आहे की याच्यातनी असायला राजनीतीमध्ये असं त्याचं प्रशिक्षण असायला पाहिजे, हा मोलाचा संदेश दिला आणि खूप असं चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामुळे सरांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानचे रमेश तायडे साहेब. म्हणजे भारसाखळे सर म्हटलं की रमेश तायडे साहेब हे नाव येतच, कारण ही मंडळीच अशी आहे, ही सर्वच मंडळी ना त्यागानं अशी परिपूर्ण झालेली आहेत. सारा घरदारावर तुळशीपत्र ठेवणारी माणसं. आणि एवढं मोठं आपण एवढं उभं केलं वैभव याच्यासाठी की आम्ही आमच्या लहानपणी अशा बिल्डिंगच बघितल्या नव्हत्या. आम्ही झोपड्या आणि खेड्यातनीच पाहिलं, सर्व काही पाहणार आहे. पण अशी बिल्डिंग जरी कोणाची बघितली छोटी तर आम्हाला खूप अभिमान वाटते समाजाच्या माणसाची. हे तर एवढं मोठं वैभव आहे, हे तर जिल्ह्यातले महाराष्ट्रातले लोक इथं पाहायला येतात. तर अशी त्याच्यासाठी झटणारे आजच्या कार्यक्रमाचे कोषाध्यक्ष रमेश तायडे साहेब, तसेच आजच्या या प्रमुख कार्यक्रमात आलेले इंजिनियर शिरसाट साहेब की जे दानामध्ये त्यांचा म्हणजे तरुण वयात खूप दानात सहभाग आहे. इथं येतात, आमच्या न्यू मसूर कॉलनीमध्ये तिथं येतात आणि दानासाठी सदैव, कारण ही मंडळी बाबासाहेबांना सांगितली, ज्या माणसानं बाबासाहेब वाचला, ज्या माणसानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारले, तो माणूस त्याच विचारांचा चालतो. असे दानी समाज इंजिनियर शिरसाट साहेब यांचे देखील मी आभार मानतो. तसेच प्राध्यापक नंदा गवळी सर रोखठोक बोलणारे, तेवढ्याच तळमळीनं काम करणारे आणि ते दाम्पत्य दोघंही उभयता, कारण ते मॅडम देखील नर्सिंग विभागाचं काम सांभाळतात. आपण इथं जे शैक्षणिक दृष्ट उभा केला, इथं सरांनी जे शैक्षणिक एक संस्था आपण चालू केली जर्नालिझम सर्व, त्यामध्ये नर्सिंग देखील हा विभाग चालू आहे. आणि आपली इथं सांगायचं गोष्ट म्हणजे एवढे मुरब्बी माणसं आहेत
की बाकीच्या कॉलेजला जातो तर शिक्षक अनोळखी भेटतात आपल्याला, त्यालाच माहीत नसते. पण इथं परिपूर्ण झालेली माणसे आणि ती त्याला निगराणी करणार आहेत, म्हणजे आपलं खूप चांगलं असं हे आहे. तर तसे प्राध्यापक नंदागवळी सर यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. तसंच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राध्यापक घरडे सर, खूप चांगला असा विचार मांडला आणि त्या विचारावरच प्राध्यापक भारसाखळे सरांनी आपलं भाषण खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं, असे प्राध्यापक घरडे सर. तसेच आजच्या या सत्कार मूर्ती आपल्या लाभलेल्या दर कार्यक्रमाला, म्हणजे आपलं एक केंद्र असं झालं, आमच्या समाजातल्या माणसाचा आम्ही सत्कार केला पाहिजे. तसे मूकबधीर विद्यालयात ज्या बालकांना काहीच करता येत नाही, बोलता येत नाही, म्हणजे ऐकायला येत नाही, त्या मुलांसाठी त्यांनी आपली हयात शैक्षणिक क्षेत्रामध्ये घातली, अशी गोपनारायण दाम्पत्य यांचं देखील आपण सत्कार त्यांनी इथं स्वीकारला, त्याबद्दल त्यांचंही इथं आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचं सुंदर असं भारदार संचालन नेहमीप्रमाणे करणाऱ्या वंदनाताई तायडे यांचं देखील आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाला आलेले उद्योजक, समाजाचे उद्योजक, अभिमान वाटतो समाधानजी जगताप साहेब यांनी देखील इथं लाभले आणि समस्त मंडळी, सर्व त्यागी मंडळी, सर्व उपासक उपासिका इथं आले आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण हा कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, कारण हे प्रेरणा देणारं स्थळ आहे आणि इथं आलं आम्हालाही खूप चांगलं वाटते आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.